कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी यात्रा रद्द करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या आहेत। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे। या यात्रेत देशभरातून व्यापारी येत असतात। या यात्रेची संपूर्ण तयारी जिल्हा परिषद करीत असते। यात्रेत विविध पशुप्राण्यांचे प्रदर्शन भरविले जातात। त्याचबरोबर घोडे, गाढव यासह इतर प्राण्यांची विक्री होत असते। त्यामुळे अनेक राज्यातून पशुपालक या यात्रेत आपल्या पशूंना घेऊन येत असतात। पण यंदा कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने आणि जनावरांवर लिंपी आजार आल्याने माळेगावची यात्रा यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांनी दिली। भाविकांनी माळेगाव येथे गर्दी न करता यंदा घरी राहूनच खंडोबाचे दर्शन घ्यावे असे आवाहन देखील आंबुलगेकर यांनी केले आहे। माळेगाव येथील खंडोबा यात्रा दरवर्षीप्रमाणे 11 जानेवारीला आयोजित केला जातो। पण यावर्षी या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सन्माननीय कलेक्टर साहेबांची सूचना अशी आहेत की या कोरोनाच्या याच्यामुळे कुठलीच यात्रा भरविता येणार नाही असे त्यांनी आम्हाला कळविले आहे। जे जत्रा भरविला जातो यावर्षी लंपी डिसीज असं जनावरांमध्ये पण पशु याच्यामध्ये पण आलेलं आहे। त्याच अनुषंगाने आम्ही सर्वांना तिथल्या यात्रांच्या संदर्भात आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लंपी स्किनचा प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही यावर्षी जिल्हा परिषदतर्फे कुठलेही म्हणजे यात्रेत आम्ही भरविता येणार नाही असे आम्ही सर्वांना सूचित केलं आहे। दरम्यान शासनाने दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री खंडोबाचे धार्मिक विधी पार पाडण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थांच्या अध्यक्षाने दिली। दयानंद वसंतराव पाटील अध्यक्ष खंडोबा संस्था सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की 2021 मध्ये होणारी देवस्वारी माळेगावची यात्रा ही शासनाच्या निर्बंधाप्रमाणे होईल। शासनाने जे काही नियम अटी घालून दिले त्याप्रमाणे मंदिरामधील जे धार्मिक कार्यक्रम आहेत, विधिवत कार्यक्रम हे शासनाच्या नियमाप्रमाणेच होतील। कुठलेही पशुप्रदर्शन जे शासकीय कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम रद्द आहेत याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी।